प्रयत्न आलेलो आहे. शासन तुमच्या पाठीशी आहे, तिथं कुठेही आम्ही अडचणी येऊन देणार नाही. आता मी तुमचा पालकमंत्री असल्यामुळे मी आढावा पण वरचेवर त्या ठिकाणी घेतोय. एक आहे, मी तुम्हाला आत्ताच सांगतोय, उद्याच्या 26, 27, 28ला पण मोठ्या प्रमाणावर आपल्या महाराष्ट्रातल्या काही भागामध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे, अशा प्रकारे हवामान खात्याने अंदाज वर्तवलेला आहे. त्यामुळं आपण सगळ्यांनी मिळून ती काळजी घेतली पाहिजे. आता जिथं काही नुकसान झाले त्याच्या संदर्भामध्ये तुम्ही गावकऱ्यांनी एकत्र बसा आणि लवकर मला सांगा की बाबा तुमचं पुनर्वसन करायचं का. आत्ता एकाने सांगितलं की दादा इथं 3-4 एकर माझी जमीन आहे, मी द्यायला तयार आहे, परंतु 3-4 एकरामध्ये काही गावाचं पुनर्वसन होणार नाही. मला उपसरपंचांनी सांगितलं की दादा आमचा साधारण 300च्या वर उमरा आहे, आपण साधारण उमऱ्याची भाषा बोलतो तर 300च्या वर आहे, तर तुम्ही सगळ्यांनीच त्याबद्दलचा विचार करा. इतर पण निवेदन आहेत, पण मी एवढंच तुम्हाला सांगतो, तुम्ही एकटं आहोत असं अजिबात समजू नका. तुम्हाला आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही. इथला तुमच्या पुलाचं पण काहीतरी नादुरुस्त, थांबा बोलू दे ना, कुठं हातपार वर चाललाय दागत, थांब जरा. त्याच्यामध्ये तुमचंही ऐकून घेतो बाबा, मी ऐकून घ्यायलाच आलेलो आहे. तर त्यामध्ये आत्ता ज्या काही सूचना उपसरपंचांनी किंवा गावातल्या इतर प्रमुख मंडळींनी, काही माझ्या मावश्या किंवा माझ्या लाडक्या बहिणी पण मला भेटल्या, त्यांनी पण त्यांची जी काही अडचण आहे ती सांगितलेली आहे. आमच्याकडं तलाठी आपल्या इथं लेडीज आहे, त्यांनी पण लिस्ट तयार केलेली आहे आणि ह्याच्यात कुणाला वगळलं जाणार नाही. ज्याचं नुकसान झालंय त्याला मदत करण्याचं भूमिका ही आमची राहील. ज्यांच्या